बुरो नारकुलच्छ बुरो जंगल में वासो बुरो नारी को नेह बुरो मूरख में हासो बुरो सुमकी सेव भगिनी घर भाई बुरो पेट पंपाल को सास घर बुरो जमाई बुरो नार कुलच्छ बुरो सुरन में भागनो कवि गंग कहे अकबर सुनो सबसे बुरो मांगनो। कवि गंग अकबर बादशहाच्या दरबारामध्ये असणारे एक कवी होते। ते म्हणतात 11 गोष्टी वाईट आहेत। बुरो प्रेम को पंथ प्रेमाचा मार्ग वाईट आहे, कारण प्रेम करणाऱ्याला स्वतःच्या इच्छा समाप्त कराव्या लागतात आणि केवळ प्रेयसी अथवा प्रेमी यांचीच इच्छा परस्परामध्ये सांभाळावी लागते। मीराबाईने भगवान श्रीकृष्णाशी प्रेम केलं। मीराबाईला विषाचा प्याला हातामध्ये आला, तिला विष प्यावं लागलं। मीराबाई म्हणते, जो मैं ऐसे जानती प्रेम के दुख होय, तो मैं नगर डिंडोरा पिटती कि तुम प्रेम न करियो कोय। जर मी असं जाणत असते की या भगवान कृष्णावर प्रेम केल्यावर विष प्यावं लागतं, तर मी गावोगाव जाऊन नगर नगर जाऊन डिंडोरा पिटवला असता की या कृष्णाशी कोणी प्रेम करू नका। प्रेमाचा पंथ कठीण आहे। कबीरदासजी म्हणतात, यह किसी खाला का घर नहीं है, यहाँ जो अपना शीश अपने हाथ से उतार कर हाथ में लेकर चलने का साहस रखता है, वही इस प्रेम की नगरी में प्रवेश कर सकता है। बुरो जंगल में वासो जंगलामध्ये राहणं वाईट आहे। नारीवर अति प्रेम करणं वाईट आहे। दशरथजीने आपल्या कैकेयीवर अति प्रेम केलं। कौशल्यासारख्या नारीवर प्रेम करणं, अति प्रेम करणं चांगलं आहे, पण कैकेयीसारख्या नारीवर अति प्रेम करणं धोक्याचं आहे। दशरथजी महाराजीने अति प्रेम केलं कैकेयीवर, म्हणून त्यांना रामाचा राज्याभिषेक पाहण्याची संधी जीवनामध्ये मिळाली होती, परंतु कैकेयीवर अतिविश्वास आणि अतिप्रेम केल्यामुळे रामाच्या वनवासाची यात्रा पाहावी लागली। कवने अवसर का भयऊ गयऊ नारी विश्वास, योग सिद्धी फल जिमी यति अविद्यानाश। योग्याने अनंत जन्मापासून कमावलेल्या तपस्याचं फल, भगवंताची सिद्धी आणि दर्शन प्राप्त होण्याची वेळ आली असताना मायेने जसा आघात करावा, त्याप्रमाणे दशरथजीच्या जीवनामध्ये घडलेलं आहे। नारीवर अति प्रेम करणं वाईट आहे। मूर्खांच्या बरोबर हसणं वाईट आहे। 4 चौघ मूर्ख बसले असताना तिथे सज्जनाने जाऊन हसणं वाईट आहे। कृपण राजाची सेवा करणं वाईट आहे। सर्पाला दूध पाजणं वाईट आहे। बुरो पेट पंपाल को बुरो भगिनी घर भाई, बहिणीच्या घरी भावाने राहणं वाईट आहे। बुरो पंपाल को पेट पंपाल को यानी
सर्पाला दूध पाजणं वाईट आहे. बुरवणार कुलच्छ, वाईट स्वभावाची स्त्री वाईट आहे. युद्धामधून पळून जाणं वाईट आहे. सासूच्या घरी जावयाने राहणं वाईट आहे. वेळोवेळी आलं तर वाईट नाही, सणावाराला जाणं ठीक आहे. काही संतांनी वर्णन केलं आहे, सास के घर में ज्यादा जाना नहीं, गए तो ज्यादा खाना नहीं, और खाया तो ज्यादा सोना नहीं, और सोए तो फिर ज्यादा रोना नहीं. बुरो सास के घर जमाई, कवि गंग कहे अकबर सुनो, सबसे बुरो मांगनो. युद्धामधून पळून जाणं वाईट आहे आणि दुसऱ्याच्या समोर हात पसरून मागणं हे वाईट आहे. सेवा केली असेल तर मागणं ठीक आहे. महिनाभर सेवा केली मागावं, वर्षभर सेवा केली मागावं, जन्मोजन्मी सेवा केली मागावं, पण काहीही सेवा न करता मागू नये. न करिता सेवा मागे जो मुशारा, तया फजित खोरा लाज नाही. सेवा न करता मागणं वाईट आहे. कवि गंग कहे अकबर सुनो, सबसे बुरो मांगनो. कुंडली गौरे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. कौशल्यादि नारी प्रिय, सब आचरण पुनीत. पति अनुकूल प्रेम दृढ, हरिपद कमल विनीत. गोस्वामी तुलसीदासांनी या चौपाईमध्ये ग्रस्त आश्रम पवित्र असल्यानंतर तिथे राम परमात्मा अवतार घेतो, त्यासाठी कसा ग्रस्त आश्रम पाहिजे याचं वर्णन केलं. दशरथजी महाराजांचं वर्णन पहिल्या 2 चौपाईमध्ये केलेलं आहे. धर्म धुरंधर गुणनिधी ज्ञानी, हृदय भगती मती सारंग पाणी. दशरथजी महाराज धर्मधुरंधर आहेत, गुणनिधी आहेत, ज्ञानवान आहेत आणि हृदयामध्ये शारंगपाणी परमात्म्याची भक्ती आहे. धर्माची धुरा धारण करणारे महाराज. त्यांच्या घरी असणाऱ्या कौसल्यादी 700 राण्या, त्यामध्ये 3 पट्टराण्या आहेत. कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा यांचं जीवन अतिशय पवित्र आहे. नारीचं पवित्र जीवन म्हणजे पतीची आज्ञा परिपूर्णपणाने सांभाळणं, पतीला सहयोग करणं, पतीच्या पावलावर पाऊल टाकून चालणं हे नारीचं पवित्र जीवन आहे. कौसल्यादि नारी प्रिय, सब आचरण पुनीत. पति अनुकूल प्रेम दृढ, हरिपद कमल विनीत. पतीच्या अनुकूल राहून हरीच्या चरणावर अतिशय दृढ प्रेम करणं हे कौशल्यादी राण्यांचं प्रेम आचरण आहे, पवित्र त्यांचं जीवन आहे. पती आणि पत्नी या गुणाने परिपूर्ण जर असतील तर त्यांच्या ग्रस्त आश्रमामध्ये राम परमात्मा अवतार घेतो. राम म्हणजे आराम, राम म्हणजे विश्राम, राम म्हणजे शांती, राम म्हणजे समाधान. असा राम परमात्मा ग्रस्ती जीवनामध्ये साक्षात रूपाने प्रगट होत असतो. एका सुभाषितकाराने म्हटलेलं आहे, सानंदं सदनं सुताश्च सुधियः, कांता मृदो भासिनी.
सन्मित्रं सुधनं सुमित्रं सन्मित्रं सुधनं सुयोषितिरति आज्ञापरा सेवकाः आतिथ्यं शिवपूजनं प्रतिदिनं मिष्टान्नपानं गृहे साधोः संगमुपासते सततं धन्यो गृहस्थाश्रमः। गृहस्थाश्रम तो धन्य आहे ज्याच्या घरी सानंदम सदनम आनंदपूर्वक राहणारे सदस्य आहे। पती पत्नी मुलं बंधू सगळे लहान परिवार असणारे बालबच्चे आनंदाने राहतात। सानंदम सदनम सुताश्च सुधियः सुता आणि पुत्र बुद्धिवान आहेत, शिकलेले आहेत, शिक्षण करून पुन्हा ते सुसंस्कारित आहेत असे जर पुत्र असतील। कांता मृदुभासिनी कांता यानी प्रिया म्हणजेच आपली स्वधर्म पत्नी ती मृदू गोड विनीत भावाने नम्र भावाने बोलणारी असेल। सुमित्र चांगले मित्र जे मित्र व्यसन करत नाही, व्यभिचार करत नाही, थोरा मोठ्यांचा सन्मान करतात असे सुमित्र। मित्रामुळे जीवन सुधरत असतं आणि मित्रामुळे जीवनही बिघडतही असतं। सुमित्रं सुधनं सुधनं म्हणजे चांगलं धन। जसं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वर्णन केलं, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उदास विचारे वेच करी उदास विचारे वेच करी। नितेने धन कमवायचं, थोडं धन असेल तरी चालेल पण नीती जीवनामध्ये पाहिजे। असं नीतीने जर धन कमवलेलं असेल तर त्या घराला स्वर्ग असं म्हणतात। सुधनं सुयोषितिरतिः आपल्या स्वधर्म पत्नीवरच प्रेम असणं। आज्ञापरा सेवकाः सेवा करणारे जे आहेत नौकर हे आज्ञा पालन करणारे असावेत। आतिथ्यं शिवपूजनम आतिथ्यम येणाऱ्या अतिथीची काया वाचा मनाने सन्मानपूर्वक आदरपूर्वक ज्या घरामध्ये सेवा केली जाते। शिवपूजनम प्रतिदिनं रोज शंकराची पूजा होते, परमात्म्याची पूजा केली जाते ज्या घरामध्ये। शिवपूजनं प्रतिदिनं मिष्टान्नं पानं गृहे सात्विक भोजन केलं जातं। रजोगुणी भोजन नको आणि तमोगुणी भोजन नको, सात्विक साधं आणि स्वादपूर्ण भोजन असेल। आणि नेहमी साधोः संगमुपासते सततं धन्यो गृहस्थाश्रमः साधू संतांचा संग होतो। अर्थात साधू संत घरी येतात जातात। ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा भागवत आदीचं रोज नेमाने ज्या घरी वाचन होतं आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला जातो असा गृहस्थ आश्रम स्वर्ग आहे आणि इथेच मोक्षही आहे। असा गृहस्थ आश्रम दशरथजी महाराज आणि कौशल्येचा होता म्हणून त्यांच्या घरी स्वर्ग आणि सर्व सुख आणि परमात्मा राम अवतरित झाला। पुंडलिक वरदे हरि।